ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तमोऽध्यायः। श्रीभगवान् उवाच मया सक्तमना पार्थं योग्यै युज्यन्मदाश्रयः असंशयं समग्रं मा यथा ज्ञास्यसि तच्छृणु। आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील 7वा अध्याय पाहणार आहोत. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. श्लोक संख्या 30. आपण 6व्या अध्यायात पाहिलं की आत्मसंयम म्हणजे काय. तर आत्मसंयम म्हणजे मनोजय किंवा मनाचा विजय, मनावर विजय मिळवणे, ताबा मिळवणे. आणि हा मनावर विजय मिळवणं यासाठी भगवंतांनी जो ध्यानयोग सांगितला तो फार महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये जे अष्टांग आहेत, यम पासून सुरू होणारी आणि समाधीपर्यंत जाणारी, म्हणजेच प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाणारी. त्यामुळे काय होतं तर मनावर विजय मिळवता येतो, मनोनिग्रह होतो. त्यालाच त्यांनी मन आत्मसंयम असं म्हटलेलं आहे. आता या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान म्हणजे काय. तर जीवात्मा आपण पाहिला आणि परमात्मा असे दोन आत्मे प्रत्येक जीवामध्ये असतात. जीवात्मा हा फक्त त्या शरीरापुरतच कार्य करतो. त्याला भविष्य आणि भूत यातलं काही माहित नसतं. परंतु परमात्मा जो आहे त्याला भविष्य भूत सर्व गोष्टी माहिती असतात. आणि हा जो परमात्मा आहे, जो भगवंत आहे, त्याची दोन रूप आहेत. एक म्हणजे व्यक्त रूप, दुसरं म्हणजे अव्यक्त रूप. जे व्यक्त रूप आहे ते म्हणजे विश्व, की ज्याला आपण चराचर म्हणतो, सृष्टी म्हणतो. आणि जे अव्यक्त रूप आहे ते अव्यक्त रूप न दिसणार आहे म्हणून त्याला पराप्रकृती असं म्हणतात. आणि जे दिसतं, जे जड आहे, त्याला अपराप्रकृती असं म्हणतात. मानवी देह हा अपरा आणि परा अशा दोन्ही प्रकृतीपासून बनलेला आहे. आता जड प्रकृतीपासून बनलेला म्हणजे जी पंचमहाभूत आहेत त्यापासून बनलेला आहे. म्हणजे ती पंचमहाभूत कुठली तर आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश. आणि 3 अव्यक्त रूप आहेत, प्रकृती आहे, ती कुठली तर ती म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार. तर अशी ही मानवी प्रकृती आहे, मानवी देह आहे, तो अष्टधा प्रकृती आहे असं म्हणलं जातं. तर याच्यामध्ये अपरा प्रकृती आणि परा प्रकृती, याच्यामध्ये परा प्रकृती जी आहे ती श्रेष्ठ आहे. कारण ती आपल्याला दिसत नाही, अव्यक्त आहे. आणि त्याचा अभ्यास म्हणजे आत्माचा अभ्यास, त्याला आत्मज्ञान असं म्हणलं जातं. आता भगवंतांनी या अध्यायामध्ये ही अपरा प्रकृती दाखवण्यासाठी आणि परा प्रकृती दाखवण्यासाठी एकूण 14 विभूती सांगितलेल्या आहेत. तर त्यामध्ये काही विभूती अशा आहेत की रस, गंध, शब्द, ओंकार, पौरुषत्व, तेज, अशी जी 14 रूप त्यांनी दाखवली की त्याच्या साहाय्यानं मी हे सर्व सृष्टी निर्माण केली आहे असं भगवंतांचं म्हणणं आहे. तर आणि म्हणून या मनुष्य जन्म भगवंतांनी निर्माण का केला तर या सृष्टीचं जे तुम्ही उपभोग घेताय त्याचं थोडं तरी जो सृष्टीकर्ता आहे त्याचं स्मरण राहावं म्हणून तुम्ही भगवंताची भक्ती केली पाहिजे. तर असे 4 प्रकारचे भक्त या अध्यायामध्ये सांगितले गेलेले आहेत. एक म्हणजे अर्थार्थी भक्त, दुसरा म्हणजे आर्त भक्त, तिसरा म्हणजे
ज्ञानी भक्त आणि चौथा म्हणजे ज्याला जिज्ञासा आहे असा तो जिज्ञासू भक्त. या 4 भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त कोणता? तर या 4 भक्तांमध्ये ज्ञानी भक्त सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण अर्थार्थी भक्त हा फलाशा धरून भक्ती करतो. आर्त भक्त याच्यामध्ये सुद्धा फलाशा आहेच, त्याला दुःख निवारण करायचं आहे, संकट नाहीशी करायचे म्हणून तो भक्ती करतो. तिसरा जो प्रकार जिज्ञासू आहे तो संतांच्या सहवासात राहिल्यामुळं, गुरूंच्या सहवासात राहिल्यामुळं त्याला भक्तीची हळूहळू ओढ लागायला लागलेली आहे, परंतु त्याला अजून पूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं नाहीये म्हणून तो जिज्ञासू भक्त. आणि जो चौथा भक्त आहे, जो ज्ञानी भक्त, तो मात्र सर्वश्रेष्ठ आहे, कारण तो निष्काम भावनेनं भक्ती करतो भगवंताची. भगवंताची सेवा करतो, भगवंताकडे आपली शरणागती व्यक्त करतो आणि या भगवंताकडे श्रद्धेनं बघतो. म्हणून हा भक्त श्रेष्ठ आहे असं भगवंत या ठिकाणी सांगतायत आपल्याला. म्हणून हे ज्ञान आणि विज्ञान, परा आणि अपरा प्रकृती, हे गूढ ज्ञान जे आहे ते भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आता पुढच्या अध्यायामध्ये भगवंत काय मार्गदर्शन करतात ते आपण पाहूया. ओम शांती शांती शांती.